पानेवाडी नागापूरहून सह मनमाड नांदगावमध्ये सर्वत्र डिझेलसाठी रांगा। इंधन टंचाईला तेल कंपन्यांचे धोरण जबाबदार, मागणीप्रमाणे होत नाही पुरवठा। इंधन डीलर्सचा गंभीर आरोप, तेल कंपन्या मागणीनुसार इंधन पुरवठा करत नाही। मनमाड नांदगाव तालुक्यासह ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी पेट्रोल डिझेल टंचाईचा प्रश्न ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर गंभीर बनत असून या टंचाईच्या मुळाशी केवळ ग्राहकांची वाढलेली मागणी नसून तेल कंपन्यांचे पुरवठा धोरण आणि ग्रामीण भागाकडे होणारे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप पेट्रोल पंप डीलर व नागापूर येथील लोकनियुक्त सरपंच राजाभाऊ पवार यांनी केला आहे। राज्यातील इंधन टंचाईबाबत अनेक भागात पेट्रोल डिझेल उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाल्याचे वृत्त समोर आले आहे। खरीप हंगामाची तयारी सुरू असल्याने ग्रामीण भागात डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। ट्रॅक्टर, पंपसेट, वाहतूक व्यवस्था, शेतमाल ने-आण आणि दैनंदिन प्रवासासाठी डिझेल पेट्रोलची गरज वाढलेली असताना पुरवठा मात्र मागणीनुसार होत नसल्याचे पंप चालकांचे म्हणणे आहे। विशेषतः शेतकरी सकाळपासून पंपांवर रांगा लावत असून काही ठिकाणी डिझेल अभावी मशागतीची कामे खोळंबल्याचे चित्र विविध भागात दिसत आहे। त्यामुळे पेट्रोल पंपावर लागत आहेत रांगा। इंधन टंचाईला तेल कंपन्यांचे धोरण जबाबदार असून तेल कंपन्या मागणीनुसार इंधन पुरवठा करीत नाहीत। त्यामुळे पेट्रोल पंप ड्राय होत आहेत, ही कृत्रिम इंधन निर्माण होत आहेत। यामध्ये ऑइल कंपन्यांनी 50% जवळजवळ सेल करतायत, 50%च इंडियन त्यांचे पास होत आहेत। यामध्ये ज्या कंपन्यांच्या दररोजच्या 550-600 भारत पेट्रोलियम सारखी कंपनी दररोज लोड भरून पाठवायची, टँकर पाठवायची, त्या ठिकाणी 250 ते 300 टँकर जात आहेत। इंडियन ऑइलमध्ये 350 ते 450 गाड्या भरल्या जायच्या दररोजच्या, त्या ठिकाणी 150-200 भरल्या जात आहेत। आणि ज्या पेट्रोल पंपावरती दररोजचा एक गाडीचा 12 KLचा सेल होता, त्या पेट्रोल पंपावरती तिसऱ्या दिवशी गाडी जाते। म्हणजे त्या ठिकाणी 30%च पुरवठा कंपन्यांमार्फत होतोय। आणि कंपन्या एकीकडे सांगता की मालाची कमी नाही, यामध्ये कुठलाही तुटवडा नाही, परंतु प्रत्यक्षामध्ये फॅक्ट ही वेगळी आहे। डीलर लोकांना पहिले तर क्रेडिटवर 30 लाखापर्यंत क्रेडिटवर माल देत होते, ते क्रेडिट झिरो करून टाकलं। आणि त्याच्यानंतर डीलरने ॲडव्हान्स RTGS मारले तरी सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लोड दिल्या जातात। म्हणजे या मालावरती निर्बंध लावलेत। त्याच्यानंतर डीलरवरती कॅनीमध्ये डिझेल देऊ नका। आता एखादं साधन जर कुठं रस्त्यावर बंद पडलं तर त्याला कॅनीमध्येच डिझेल न्यावं लागेल, तर त्यामध्ये कॅनीमध्ये देऊ नका। साधन जर पंपावर आलं तरच डिझेल टाका, वेगवेगळे निर्बंध लावलेले आहेत। एकंदरच ही जी टंचाई निर्माण झालेली आहे, आज आपण बघितलं तर शेतीचं सीजन आहे, मशागतीचे दिवस आहेत, 15 दिवस पावसाळा यायला शिल्लक आहेत। आणि शेती जर तयार नाही झाली तर वर्षभराचं शेतकऱ्याचं पीक जाऊ शकतं। शेतकरी पंपांवरती रांगा लावून आहेत, रात्रंदिवस पंपावरती डिझेलसाठी थांबलेले आहेत। तिसऱ्या दिवशी गाडी आल्यानंतर प्रचंड गर्दी उसळते आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात गदारोळ आणि भांडणं सुद्धा चालू आहेत। म्हणून प्रशासनाला या ठिकाणी विनंती करणार आहेत, हा महिनाभर तरी शेतकऱ्यांच्या वर्षभराचं पीक उभं करण्याचे दिवस आहेत। म्हणून हा पुरवठा पूर्वीप्रमाणेच जसा दररोज माल दिला जायचा पंपांना तसा द्यावा, अशी विनंती या ठिकाणी करणार आहोत।